नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आणि मी सूरज पडिये. आणि ॲक्च्युली आता दुपारचे वाजले आहेत 12:30 पावणे 1 आणि आम्ही चाललो आहे रामनवाडी आत्तेच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी. मी, जानू आणि पप्पा आणि जानू सकाळी झाले. आणि मी 28ला रात्री बसलो आणि 29ला सकाळी पोचलो. पण मुंबईला पण पाऊस तसा होता, जोरदार पाऊस होता. त्याचबरोबर गावी 2 दिवस पाऊस जोरदार होता, त्यामुळे व्हिडिओ शूट करताच आली नाही, कारण कुठे बाहेरच जाता आलं नाही, फक्त आरतीशिवाय. कारण वातावरण इतकं ढगाळ वातावरण होतं आणि पावसाळी वातावरण होतं की आम्ही फक्त घरात होतो. आम्ही सर्व फक्त आरतीला वगैरे बाहेर पडायचो, बाकी पुढच्या गोष्टीसाठी बाहेर पडताच येत नव्हतं, कारण पाऊस पण तसा होता जोरदार. आज पाऊस थांबला पडला. सकाळी ऊन, वापस संध्याकाळी सकाळी ऊन पडलं, त्यानंतर वापस पाऊस पडला, वापस ऊन पडलं. तर आम्ही आता आमच्या घरापासून ही शॉर्टकट रस्ता आहे, शॉर्टकट वाडा आहे, त्या वाटेने आम्ही चाललो रामनवाडीत. तर आम्हाला पूर्ण गोल फिरून जावं लागलं असतं, त्याला 1 तास लागला असता. तर समोर आहे ती जानू. आणि आमच्या घरापासून मेन रस्त्याला यायला फक्त 10 ते 12 मिनटं लागतात. आणि तुम्ही वातावरण बघू शकता, मिक्स वातावरण आहे, पावसाळी वातावरण पण आहे आणि ऊन पण आहे. पण आज ऊन पडलं फायनली, कारण दर्शन पण घ्यायचे होते बाप्पाचे. उद्या आम्हाला शक्यतो भाईजेवाडीत जाऊ पाया पडायला ताच्या घरी. हिने जो ड्रेस घातलेला त्या ड्रेसची वाट लागली चिखलाने. हे समोर बघताय ते पप्पा. सो आता ही जरा व्हिडिओ ते थांबवतो, का नाही दगड बघा कसे एकदम शेवाळ लागल्यामुळे ते पाय सरकू शकतो याच्याने. सांभाळून चालावं लागतं. पडली तू? आता जानू पडली बोलते. हे बघा, नाही तर हा मेन रोड. तर आम्हाला पूर्ण गोल फिरून यावं लागलं असतं, पूर्ण गोल. तर आम्हाला 1 तास लागला असता इथे यायला. आणि इथून आम्ही हार्डली 10 ते 12 मिनटात आलो ह्या वाटेने. आणि तुम्ही हे बघू शकता, आरोली 15 किलोमीटर आणि मागजन 5 किलोमीटर. सो मागजनला आमचं मेन मार्केट आहे, जे शनिवारी मोठ्या प्रमाणात भरतं. आणि आता तुम्ही बघू शकता काय वातावरण आहे, मिक्स आहे, एकदम मिक्स वातावरण. आणि गावचे रस्ते पावसामुळे मध्ये खड्डे पडले, मध्ये चांगले आहेत. सो हा आजारी पडणारा पाऊस आहे, मधीच पाऊस आहे आणि मधीच ऊन आहे, असं आहे. आणि ही आहे रामनवाडी. ॲक्च्युली खूप मोठी आहे, 100पेक्षा पण जास्त घर आहे तिथे. आणि हे आमचं धामापूर गावचं बोर्ड आहे.
आता आम्ही इथे दुकानाच्या इथे थांबलो आहे, काय ते सामान घ्यायचं बरंच काही. इथे ग्रामपंचायत धामापूर संगमेश्वर, हे निर्मल ग्रामपंचायत धामापूर तर्फे संगमेश्वर हे. आणि आता इथे इथून 2 मिनिटावरच आहे आत्तेचं घर. आणि त्यात आम्ही हे बघा, हे दुकान आहे समोर, थांबा दाखवतो. आणि हे हां, आणि हे रामनवाडीतलं दुकान. आणि हां, हे ग्रामपंचायत दाखवलं, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, आरोग्य विभाग, रेशन दुकान, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय. आणि हे त्यांचंच घर आहे बाबा ते वालं. नाही नाही, हे दुकान आहे, हे त्यांचंच घर आहे ना. हां, हे दुकान आहे त्यांचंच, ते घर आहे या ऑफिसच्या बाजूला. आणि इथून 2 मिनिटावरच आहे आत्तेचं घर. हा टावर आहे जो इथे एकच आहे, आणि इथे नेटवर्क येतो बाबा. आमच्या इथे टावर नाही ना बाबा, हाच एक टावर आहे. सो लेट्स गो. आणि जे समोर आहे ते आत्याचं घर, जी जानू जात आहे तिकडे त्या घरात, ते समोरचंच घर. सो लेट्स गो. आणि हे आहे आत्तेचं घर, सेम आहे, सेम पॅटर्नचंच घर आहे आतून पण. आणि आता आम्ही आता निघतोय आमच्या वाडीत. सो लेट्स गो.